तोची टीका करतात. ते बोलले की दिल्लीची सेना खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे होत आहे. एकीकडे जर बघितलं असेल तर एकनाथ शिंदे सुद्धा दिल्ली वारी करून आले. अमित शहा मोदींना भेटले, मात्र ते मुख्यमंत्री सुद्धा बनू शकले नाही. आपण कसं बघताय या शर्यती? त्यांना शिंदेना आणि अजित पवार दादांना मी सांगतोय, भाजप आता कळेल त्यांना भविष्यात सुरू झालेली आहे त्यांना. यामुळे या एकमेकांमध्ये भांडण्यापेक्षा भाजप ज्या पद्धतीनं लोकशाही व्यवस्था संपायला निघालेली आहे, त्यामुळे या सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. आणि मार्कंडवाडीचं उदाहरण हे सगळ्यात महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टीकडे लक्ष घातलं पाहिजे, एवढंच आमची मत आहे. त्याला प्राप्त करण्यासाठी जी संगीत खुर्ची चाललेली होती, तो महाराष्ट्रच नव्हे तर देश बघत होता. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा अजून कापूस खरेदी झालेला नाही, सोयाबीन खरेदी झालेलं नाही, धान खरेदीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. पैसे मिळाले नाही शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना घेतलेलं कर्ज वापस करायचं आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारांच्या जखमेवरून मीठ चोळायचं पाप सातत्यानं या ठिकाणी होते. आपण पाहिलं की कंत्राटी भरती करणार नाही अशा पद्धतीची घोषणा फडणवीसांनीच 6 महिन्याच्या पहिले केलेली होती. आज पुन्हा तो जी.आर. आला आणि सांगितलं की कंत्राटी भरती आम्ही शिक्षकांची सुरू करतोय. म्हणजे आखरी तरुणांच्या जखमेवरून मीठ चोळण्याचं पाप हे सरकार करत आहे. हे सरकार जनतेचं नाही. ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जनतेमध्येच आक्रोश आहे की आम्ही दिलेलं मतदान हे यांना कसं गेलं, हा जो आक्रोश आहे आणि त्याला मार्कंडवाडी हाच त्याच्यातला एक मोठा पुरावा. भाताची सीतावरून परीक्षा होते, तीच परीक्षा मार्कंडवाडीने आपल्याला या राज्यामध्ये दाखवून दिलेली आहे. त्यामुळे यांना जनतेची काळजी नाही. यांना मलिंदेचे खाते कसे मिळतील आणि यांच्या सगळ्या थाडबाट कसा कायम राहील याच्यावर हे सरकार काम करताना आपण पाहतोय. आणि त्याच्यामुळे आज तर एक नवीनच झालं की अजूनही राज्यपालाकडे बहुमताचा आकडा घेऊन पोहोचले नाहीत. आणि इकडे राज्याच्या मुख्य सचिवांनी पत्रिका पण तयार करून टाकली शपथविधीची, मुख्यमंत्र्याचं नाव पण लिहून टाकलं. खऱ्या अर्थानं प्रथा अशी आहे की राज्यपालाकडे हे नाव जातात आणि राज्यपाल जो कोणी नेता असतो त्या बहुमताचा त्यांचं नाव मुख्यमंत्र्याच्या शपथीचं आणि मग तिथून प्रोग्राम सुरू होतं. पण अजूनपर्यंत राज्यपालाकडे न जाता मुख्य सचिवाकडेच म्हणजे संविधानिक व्यवस्थेचे सुद्धा 3 तेरा वाजवण्याचं पाप हे लोक करतात आहे. आणि मग सत्तेचा माज हा लोकांच्या मत न मिळता आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीने वागतात आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे काळी नोंद या राज्यामध्ये होईल अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रात